महाराष्ट्र पब्लिक सकाळ झाली. आता डायरेक्ट शॉपवरून लॉग इन करतो तुमच्यासोबत. आता हॉटेलचा माल द्यायला 2 हॉटेलचे माल आहेत, मला दाखवतो. माल टाकायला लागतो. तर हॉटेल लाईन म्हणजे इच्छांचं दुकानाकडनं ते समजून जातं. हॉटेल लाईनला माल सकाळी टाकायला ऑप्शन नसतं. भेटू थोडा वेळ. तर आत्ता आपण चाललोय बालेवाडीचे हॉटेल आपलं काय चाललं त्यांना माल द्यायला. आत्ता गावात आपण मेडी पॉईंट रोडला इथनं मग परत अजून एका ठिकाणी जायचं. आत्ता निघालेलो आहे आपण इथनं. दुसरी ऑर्डर द्यायची. गर्दी तर असणार, त्या साईडला गर्दी जास्त असते. ऑर्डर वगैरे देऊन गर्दी असल्यामुळं मग नको वाटते गाडीत लॉगिंग करायला. इकडे तिकडे परत साईड लावून बघा. नॅचरलमध्ये आपल्याला वाटतं का, पण जो पिकअप असतो ना की जागेवरती उचलणं, ॲक्च्युअलमध्ये टॅम्प आणि त्यात आपली ब्रिजच आहे, त्यात डिझेल येते DDI स्पायटर प्रो. त्याच्यामुळं मग नाही हा पुणे सातारा किंवा पुणे बँगलोर हायवे म्हणलं ना तरी चालेल. हायवेला आत्ता हायवेवरनंच जायचं आपल्याला. पुढं जास्त लांब नाही, थोडंच लांब जायचं. भेटू थोड्या वेळ. मोस्टली तरी मला ब्रिजा पण सर्व्हिसिंगला जायची आहे. हिची पण सर्व्हिसिंग आली ऑलमोस्ट झाले. हिचे पण एक 1500 किलोमीटर राहिलेलं आहे. ब्रिजाची ऑलरेडी ब्रिजा तुम्हाला सांगतो, ऑलरेडी ब्रिजा 1500 किलोमीटर एक्स्ट्रा चालती आहे. एक्स्ट्रा सर्व्हिसचा टायमिंग सोडून. लास्ट सर्व्हिस मी केली होती डिसेंबरमध्ये सर्व्हिस केली. डिसेंबर नाही, नोव्हेंबर 28 नोव्हेंबरला गेली होती. 26ला मम्माचा बड्डे होता. 28 नोव्हेंबरला सर्व्हिस केली होती. तिथून मग आपण तिरुपतीला गेलो होतो. तो ब्लॉग ते आहेत, काही शॉर्ट्स क्लिप्स आहेत, फोटोज आहेत. ते पण मी एक शॉर्ट्समध्ये किंवा अदरवाईज ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगतो, मी दाखवतो. ती एक मजा आली होती. टोटल ती आपली ड्राईव्ह होती एक 2560 किलोमीटर, 60-64 किलोमीटर. मी होतो, अजून एक होतं. तर मग गेलो होतो आपण. जाऊन कंटिन्युअसली ट्रॅफिक जाम झालं होतं खूप, त्यामुळं ब्लॉग काही बनवलेला नव्हता. ट्रॅफिकमधून बाहेर निघालो. तर इथनं निघालो आपण. मम्मीला फोन केला होता. मम्मी म्हणली बघ, तुला जेव्हा टाईम असेल तेव्हा गाडी सर्व्हिस करून घे, फक्त जायच्या आधी सर्व्हिस कर, कारण तुला इश्यू नको. लॉंग जायचं असं पण नाही की 100-200 किलोमीटर असून काय वाटत नाही. सिटीतल्या सिटी जायचं, आपल्याला बाहेर जायचं. तर मम्मीला फोन केला होता. मग म्हणजे करून घ्या सर्व्हिस. तर मग बघू, मग आज जाऊ सर्व्हिससाठी. तर जाऊ का उपास पहिलं सोडेल घरी, कारण मग एकदा गेले की मग दिवसभर येणार होणार. आणि आपले मित्रच आहेत समाधान पवार म्हणून, तुम्हाला इंस्टाग्रामला पण माहीत असेल. तर मी त्यांच्याकडे सर्व्हिस करतो. का तर विश्वासू माणूस आहे आणि आपला मराठी माणूस आहे. मेन गोष्ट आहे, शोरूमवाल्यांना मोठं करण्यापेक्षा मराठी माणसाला मोठं करा. किती काय होऊ द्या, मराठी माणूस मोठं झालं पाहिजे. आपलं आलंच का मध्ये. तुम्ही फक्त बघा किती लांब गर्दी आहे. इथं आपण मेट्रोचं काम बघत आलो होतो. ऑलमोस्ट बाणगावामध्ये पुढे मग युटर्न मारला आणि मग मारून परत मग ते आलो मधल्या गल्ली बोळात कॅरेट वगैरे टाकून घेतली गाडी. आलं सपोर कॅरेट वगैरे टाकून झालेलं सगळं. गाडी दुकान तर लावून झालेलंच आहे. पाऊस यायला लागला गाडी. आत्ता चाललो कॉफीला. कॉफी पे मग शिफ्ट चेंज, मग आपण शॉपवर बसणार. पप्पा जाणार घरी. हे का डिलिव्हरी तुमच्या हातात हँडओव्हर, काकांच्या हातात हँडओव्हर केलेली आहे आपण. तिथनं मग आपण डायरेक्टली शॉपवरनं मग पप्पा घरी गेले. भेटू. तर बॅक पब्लिक आलेलं आहे परत तुमच्यासोबत. आज गॅप खूप झाला. आज दुपारी शॉपवरनं घरी आलो. व्हिडिओ वगैरे नाही रेकॉर्ड केला कारण पाऊस चालू होता.
दुपारी घरी आलो, पहिला उपवास सोडला, काल एकादश होती, उपवास वगैरे सोडला आणि पहिलं झोपलो. कारण 2-3 दिवस झालं कंटिन्युअसली कामं चालू आहेत, इकडं जाणं तिकडं जाणं, त्यामुळे झोप काय कंप्लीट नव्हती. पहिलं झोपलो, उठलो मग अशी फ्रेश वगैरे झालं. आता शॉपवरती जायचं आहे, शॉप बंद करून यायचं. मग आजचा डे रिलॅक्समध्ये होता. बट आज गाडी सर्व्हिसिंगला घेऊन जायची होती, पण नाही जाणं पॉसिबल झालं. पण उद्या सकाळी मॉर्निंगलाच गाडी घेऊन जायची. फर्स्ट वन डेमध्ये आपल्याला गाडी मिळाली पाहिजे, त्या हिशोबाने आपल्याला जायचं आहे. गाडीत काम पण एवढं नाही, पण थोडंसं डीप सर्व्हिस करून घेणार आहे. कारण आपली डिझेल गाडी आहे आणि डिझेलला EGR वगैरे क्लीन करणं गरजेचं पडतं. त्यामध्ये कार्बन वगैरे जमा होतं, त्याच्यामुळे EGR क्लिनिंग हे गरजेचं असतं. त्यामुळे टाईम लागणार आहे, जास्त नाही लागायचा, पण थोडं तर टाईम लागेल. वन डे सेम डे, सकाळी जर आपण 10 वाजता जरी काम चालू केलं तर दुपारपर्यंत गाडी होऊन जाईल. या हिशोबाने जायचं आहे आपल्याला. उद्याचा ब्लॉग थोडा मोठा राहील. गाडीचं तुम्हाला सगळी डिटेल देईन, मी काय काय मॉडिफिकेशन्स केले आहेत, गाडी कधीच आहे, कोणतं इयर आहे, रनिंग काय आहे, मी किती चालवली, पप्पांनी किती चालवली. पप्पांनी मोस्टली नाही जास्त चालवली, पण उद्या सगळे डिटेल्स तुम्हाला देईन. आणि उद्याचा ब्लॉग हा असणार आहे की इंट्रोडक्शन असणार आहे, कारण अजून मी इंट्रोडक्शन दिलेलं नाही आहे. मी कुठे राहिला आहे, मी काय करतो, माझा मेन बिझनेस काय आहे, फॅमिली बिझनेस काय आहे, फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, आई वडील बहीण. पण आई वडील त्यांचं मी दाखवू शकतो, कारण शॉपवरती असतात, त्यामुळे ते फेस तर दाखवणं होतंच. तुझा ब्लॉग हा इंट्रोडक्शनचा असून मी तुम्हाला सांगेल मी कोण आहे, काय आहे, एज्युकेशन काय आहे, इन्कम काय आहे, बिझनेस काय आहे, माझा पर्सनली बिझनेस काय आहे, फॅमिली बिझनेस काय आहे. तर उद्याचा ब्लॉग ह्याच्यावरतीच असेल. आणि प्लस हा असेल गाडीच्या रिलेटेड ब्लॉग असेल. उद्या कार सर्व्हिसला न्यायची आहे. 66,000 रनिंग झालेलं आहे कारचं. त्या हिशोबाने उलट मी तुम्हाला सांगतो 1,500 किलोमीटर एक्स्ट्रा चालवली आहे. उद्या पहिली सर्व्हिस करून घ्यायची, कारण एक शॉर्ट ट्रिप होणार आहे आपली 600-700 किलोमीटरची. एक घरामध्ये पण फॅमिली फंक्शन पण आहे, त्याच्यामुळे त्याच रिलेटेड जायचं आहे तिकडे. आता कोण कोण जातं बघू. फॅमिलीतलं तर मोस्टली नसेल कोण, मी एकटा असेल. अजून कोण येत असेल तर येऊन जाईल त्यांना. फ्रेंड्स वगैरे घेऊन जाईल मी. फ्रेंड्ससोबत पण तुमचं इंट्रोडक्शन करून देईल. आपली गँग आहे जी कॉलेजची आहे, शाळेची आहे. आत्तापर्यंत शाळेपासून कॉलेजपर्यंत अजून पण आमची एकच गँग आहे. कोणी चेंज झालेलं नाही आहे, ना काही ना तिथनं गँगमधनं कोण बाहेर पडलं आहे, असं काहीच नाही आहे. मी इंट्रोडक्शन ते पण लवकरच देईल. आता शॉपवरती जायचं आहे. ऑलमोस्ट वाजत 8:15, 8:15 झालेले आहेत. शॉपवरती जाऊ. पाऊस नाही आज पाऊस पडलाच नाही. मॉर्निंगमध्ये आला होता, म्हणलं आज दिवसभर पाऊस राहील, पण आज नाही, पाऊस नाही आला. आत्ता तर बिलकुल नाही आहे पाऊस, वातावरण क्लिअर एकदम. तर मग जाऊ आपण पटकन शॉपवरती, आवरून घेऊ शॉप पण, कारण कंटाळा आलेला आहे ॲक्च्युअलमध्ये, वैतागलेलो आहे. आणि सकाळी बटाट्याचं पोतं वगैरे उचललं तर इथे बॅक साईडला शोल्डरच्या खाली थोडीशी चमक भरली आहे, क्रॅम्प आलेला होता, त्याच्यामुळे थोडंसं हात पण दुखतो आहे. ब्लॉगिंगला पण थोडासा प्रॉब्लेम येतो आहे, कारण फोन हेवी असल्यामुळे ते कंटिन्युअसली त्याला पकडून लॉक करणं वगैरे ते थोडंसं प्रॉब्लेम देतं, कारण की हा शोल्डर राईटवाला शोल्डर आहे त्याच्यामुळे. तर मग भेटूत आपण, जाऊ आत्ता शॉपवरती, आवरून घेऊ. पाऊस नाही, थोडंसं लवकरच बंद करेल, बघू. तर चला काय होतं बघूयात. तर शॉप बंद केलं आहे, चाललं आता घरी. ऑलरेडी लेट झालं आहे, आज 10 वाजले. तिथेच भेटत घरी जाऊन, आणि 2 व्हीलर चाललो, भेटू आता घरी जाऊन. तर जेवण वगैरे झालेलं आहे. आत्ता खाली आलो पार्किंगला, जरा वॉकिंग करावी, थोडं फिरावं. काय घरी जाऊन एडिटिंग वगैरे करायची आहे. शॉर्ट्ससाठी पण एडिटिंग करायची आहे, शॉर्ट क्रिएट करायचे फक्त. आणि त्यामुळे झोपायला उशीर होतो, सकाळी लवकर उठणं होत नाही. तर मग भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून गाईज. रोज आपण शॉर्ट पण 12 वाजता टाकतो आणि यूट्यूबला ब्लॉग पण 12 वाजता अपलोड करतो. स्टे ट्यून, चेकआउट करत जा. असं सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय.